नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। सातपुड्याच्या कुशीतून अचूक बातमी थेट तुमच्यापर्यंत। आता एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक बातमी। पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे गेल्या 14 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि आता या आंदोलनाला नंदुरबार जिल्ह्यातूनही जोरदार पाठिंबा मिळू लागला आहे। विद्यार्थ्यांच्या 14 न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आमरण उपोषणाला एकलव्य आदिवासी युवा संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे। तळोदा शहरातून आज ऑगस्ट 27 रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय नायब तहसीलदार यांना निवेदन सादर करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। मांजरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 14 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत। मात्र विद्यार्थ्यांनी वारंवार प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडूनही अद्याप ठोस आणि समाधानकारक तोडगा निघालेला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे 14 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक चिंताजनक बनत चालला आहे। एकीकडे विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी उपोषणाच्या मार्गावर आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने आदिवासी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। एकलव्य आदिवासी युवा संघटनेने आपल्या निवेदनातून स्पष्ट इशारा दिला आहे की आदिवासी विकास मंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा करावी आणि त्यांच्या सर्व न्याय्य व रास्त मागण्यांवर त्वरित ठोस निर्णय घ्यावा। तसेच हे आमरण उपोषण तात्काळ सोडवण्यात यावे, अशीही जोरदार मागणी करण्यात आली आहे। संघटनेने निवेदनात आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे। दीर्घकाळ सुरू असलेल्या या उपोषणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कोणतीही गंभीर हानी झाल्यास त्याची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी संबंधित प्रशासन व शासनाची राहील। हा मुद्दा आता केवळ काही मागण्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांचा, त्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न बनला आहे। यावेळी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ॲड. गणपत पाडवी, तळोदा तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी, तसेच उमेश पाडवी, मुकेश पाडवी, प्रशांत पाडवी, संजय पाडवी, ईश्वर पाडवी, किसन पाडवी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। आता प्रश्न असा आहे की गेल्या 14 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासन गांभीर्याने कधी पाहणार? विद्यार्थ्यांच्या आरोग्याची स्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वी सरकार आणि संबंधित प्रशासन ठोस निर्णय घेणार का? की आदिवासी विद्यार्थ्यांना आपल्या न्याय हक्कांसाठी अजून किती दिवस संघर्ष करावा लागणार? हा प्रश्न आता शासनासमोर उभा ठाकला आहे। आपण पाहत रहा अक्राणी एक्सप्रेस न्यूज। सातपुड्याच्या कुशीतून अचूक बातमी थेट तुमच्यापर्यंत।